राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यामधील ऊस कारखान्यांना ऊस गाळपची मुभा दिली असली तरी देखील ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने हा संघर्ष सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे। जर साखरेचे दर वाढत असतील तर ऊसाचे का नाही, यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत। यावेळी नक्की स्वाभिमानी संघटनेचे काही पदाधिकारी यांनी काय भूमिका मांडली पाहूयात एका छोट्याशा व्हिडिओमधून। 10 नोव्हेंबर पर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे। आम्हाला ऊसाला टनाला 3751 रुपये दर हवा आहे। सध्या जर परिस्थिती बघितली तर ऊस उत्पादक शेतकरी हा ऊसाच्या चिपाड्यासारखा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेनं भरलेल्या पोत्यासारखं गलेलट्ट झालेले आहेत आणि याला कारण हे राज्य सरकार आहे। कारण राज्य सरकार आणि साखर संघ यांची मिलीभगत असल्यामुळे ऊसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आमची एफआरपीची घोषणा करणं गरजेचं आहे। तत्पूर्वी मागील सुद्धा थकीत देणं गरजेचं असताना सुद्धा आम्हाला हे पैसे मिळत नाहीत। त्यामुळे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन तीव्र केलेलं आहे। इथला शेतकरी संतप्त झालेला आहे आणि त्याची झलक परवाच या ठिकाणी ऊसाची वाहतूक अडवलेली आहे। काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या वाहनांच्या टायरीतल्या हवा सोडलेली आहे आणि वाहनं पेटवण्यापर्यंत सुद्धा मजल केली आहे।